बोला भारत माता की जय। वंदे मातरम। इन्कलाब जिंदाबाद। इन्कलाब जिंदाबाद। मालक मालक जनताच मालक। मालक मालक जनताच मालक। निर्भय महाराष्ट्र पार्टीचा विजय असो। निर्भय महाराष्ट्र पार्टीचा विजय असो। नमस्कार, मी तुषार निकम, उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी। पूर्ण टीम माझ्या सोबत आहे, आमची निर्भय महाराष्ट्र पार्टी। आज आम्ही लाईव्ह करण्यासाठी येणारच नव्हतो। आज आमचं इथे धरणे आंदोलन होतं चाळीसगाव नगरपालिकेत आणि त्यासाठी आम्ही आलो। पण आता आम्ही जमलोच आहेत। तर सर्वप्रथम आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जे तालुका अध्यक्ष विजय शर्मा यांनी पत्रकारितेची पदवी त्यांना मिळाली, त्याबद्दल त्यांचं सगळ्यांच्या वतीने धन्यवाद। अभिनंदन। सर्वांचं स्नेह प्रेम असू द्या। अभिनंदनाचा ठराव सर्वांनी बघावा। मग आम्ही इथे आंदोलन करणार, गरज होती का आम्हाला आंदोलन करण्याची? तर आम्ही मागण्या केलेल्या होत्या। आम्ही रोजचं फेसबुक लाईव्ह करतोय, वेगवेगळे विषय, पण जटिल विषय आम्ही नगरपालिकेकडे दिलेत। 11 तारखेला 11 जुलैला आम्ही पत्र दिलं होतं आणि 11 जुलैच्या पत्राचा उपयोग झाला नाही। भाऊ ते बंद करता का? 11 जुलैच्या पत्राचा उपयोग झाला नाही, म्हणून 22 जुलैला पत्र दिलं की आम्ही आता आंदोलनच करणार, तरी उपयोग होत नाही। मग विषय काय होते आमचे? तर शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात। मोकाट जनावरांमध्ये तुम्ही पाहिलं, धुळे रोडला एका गायीने चिमुरड्याला चिरडून टाकण्याचा पुरेपूर ती किती हिंसक होती, किती रुद्रावतार तिचा होता ते बघा। आणि त्या 1.5 वर्षाच्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची 7 वर्षाची बहीण त्या गायीला प्रतिकार करत होती आणि त्या मुलाच्या अंगावरती पडत होती आणि तिने तिचा प्रतिकार झेलला, तर तिच्या पाठीवर छातीवर पाय दिलेले आहेत गायीने। हे एवढं हिंसक व्हिडिओ सगळ्या 40 गावने नव्हे, पूर्ण महाराष्ट्राने पाहिले, तरी 40 गावच्या नगरपालिकेला यत्किंचितही लाज वाटली नाही। त्यानंतर आम्ही ते लाईव्ह केलं, सगळं केलं आणि 2-3 दिवसात आपल्या 40 गाव एसटी आगाराचे जे मॅनेजर आहेत, डेपो मॅनेजर मयूर पाटील साहेबांची कार त्यांच्या घराजवळ उभी होती। त्या कारजवळ 2 सांडांची मारामारी झाली आणि ते सांड त्या गाडीवर पडले, गाडी तोडून टाकली। ती सुद्धा व्हिडिओ क्लिप आम्ही पाठवली प्रशासनाला, सगळीकडे प्रसारित झाली। यत्किंचितही लाज वाटली नाही। मग काय करायचं? आम्ही मीटिंग घेतली, सहविचार सभा घेतली, स्वतः सीओ साहेबांना पण सांगितलं की साहेब, या ज्या तुमच्या गाड्या आहेत, या गाड्या दाखव। या गाड्या काय आहेत? या घंटा गाड्या, घंटा गाड्या, या घंटा गाड्या अनेक आहेत, अजून इथे एवढ्या आहेत। या गाड्यांवर अलार्म लावा, कळवा लोकांना, जाहीर सूचना काढा की ज्यांचे मोकाट जनावर आहेत ते आवरून घ्या। तर लावले गेले ते घंटा गाडीवर मेसेज आला। एक मेसेज मला पाठवून दिला साहेबांनी, मला खूप आनंद झाला। पण फटाफट मी ते प्रसारित केलं की नगरपालिकेने संवेदनशीलता दाखवली, साहेबांनी ताबडतोब अंमलबजावणी केली आणि घंटा गाडींवर मेसेज फिरतोय। लोकांनी मला मेसेज पाठवायला सुरू केलं। तो मेसेज फक्त तुम्हाला येडं बनवण्यापुरता होता, म्हणे उल्लू बनवण्यापुरता। कर भरा, जप्ती टाळा, हे मेसेज या गाड्यांवर फिरवून राहिले। कर भरा, जप्ती टाळा, काम मात्र करू नका। आणि मग याला जर लोकांनी असं म्हटलं, काम करा कर घ्या, काम करा कर घ्या, असं म्हणायला पाहिजे का लोकांनी? अरे तुमच्याकडनं गटारी तुंबलेल्या आहेत, तुमच्या आनंदवाडी, तुमच्या गटारी न काढल्यामुळे त्या आनंदवाडीच्या घराघरात पाणी घुसून गेलं, पाण्यात गेली ती आनंदवाडी। आम्ही चौकात दाखवतोय सगळीकडे काय काय चाललेलं आहे। इथे नदीमध्ये अर्ध 40 गाव बुडून गेलो होतं 5-6 वर्षापूर्वी महापुरात। म्हणजे काय चाललेलं आहे? आणि इथे मोकाट कुत्रे आहेत, त्या कुत्र्यांना तर भल्यांचा जीव घाबरतो। 20-25 कुत्र्यांचं टोळकं बसलेलं राहतं, ते तुमच्याकडनं होत नाही। मोकाट जनावरं कवर होत नाही। आता हे मोकाट जनावरं, गायीने मारलं तो एक भाग, सांडांच्या मारामारीचा भाग, दुसरं त्या मोकाट जनावरांमधलीच जर एखादी गाय जर माझावर असेल, बडगाव रोड, नागद रोडचे ते पळणारे जनावरं पण आम्ही दाखवले। ते गाय माझावर असेल, तिच्या मागे ते गोरे पळतात, त्याच्यामध्ये कोणाच्या गाडीला धक्का लागेल। मोटरसायकल हे बेसलेस वाहन आहे, लोकांना हेल्मेट नाही, काही नाही, कॉन्क्रीट रोड आहेत, पडला तर मेलाच। पण सुदैवाने अजून कोणी मेलेलं नाही, पण जर मरेल तर। आणि म्हणून अवैध बॅनर सुद्धा, अवैध बॅनर किती साईज असावी त्याचे काही त्यांनी कोणाला रिस्ट्रिक्शन नाही।
मोठमोठ्या साईजचे बॅनर लावले, त्याच्यावर कायदेशीर कारवाई नाही. कुठे लावले पाहिजे याची अक्कल नाही. जिथे कॉर्नर आहे कॉर्नरला लावून देतात. कॉर्नरला जे कोणी ड्रायव्हर असतील त्यांनी सुद्धा गाड्या उभ्या करू नये. की तुम्ही ड्रायव्हिंग करतात, लाज वाटली पाहिजे, अक्कल ठेवली पाहिजे, कॉमन सेन्स. ते होत नाही, कारण कारवाईच कोणावर होत नाही. आणि त्याला जबाबदार आहे नगरपालिका. नगरपालिकेने वाहनतळ उपलब्ध करून दिलेले नाहीत. चौकात रस्त्यावर गाड्या उभ्या कराव्या लागतात लोकांना, नाईलाज असतो. आणि सगळीकडे ते अतिक्रमण दिसतं. आणि मोठमोठे रोड बनवले पाहिजे होते. आता स्टेशन रोड ऐसपैस रोड आहे, तो सोडून दिला, एवढाच बनवलेला आहे. त्याच्यात अजून इकडून मोटरसायकलिंग, त्या मोटरसायकलिंगच्या बाजूला आणखी रिक्षा थांबतात, छोट्या हत्ती थांबतात. जातील कुठून लोकांनी? आणि तुम्ही एवढा जागा काय अतिक्रमण करायसाठी सोडून दिल्या का त्या दुकानदारांना? तर ह्या सुद्धा एक रोष आहे नगरपालिका प्रशासनावर. आणि मग ही सगळी कारवाई आम्ही मागतोय, तरी कारवाई होत नाही. साहेब आम्हाला उत्तर देतात, आम्हाला फार बरं वाटतं की साहेब सांगतात. आता परवा मी आलो आणि माझ्या घराजवळची ओपन स्पेस पूर्ण गवताने माखली. 2-3 वर्षापासून तिथून प्रवास बंद, आपलं फिरणं बंद लोकांचं. मग कॉलनीतल्या लोकांनी मला बोलवून सांगितलं की सर आता तुम्ही यावर बोला. मग इथे घेऊन आलो. साहेबांनी सांगितलं उद्या स्वच्छतेला येतील. शब्दाप्रमाणे काल स्वच्छतेला येऊन गेले, दुसऱ्या दिवशी स्वच्छतेला आले. आज तो ट्रॅक स्वच्छ होतोय. अशी कामं जर झाली तर आम्हाला आनंद वाटतो. पण मग ही तात्पुरती कामं आहे का? तुमच्याकडनं डासांचे डास विरोध तुमचे फॉगिंग नाही आहे, डासच डास आहे, दुर्गंधी आहे. हे सगळं जे आहे ना, वीट आणण्यासारखी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, हा जवळच रस्ता हिरापूर रोड हा 2 वर्षापासून तुमची ती मलनिस्सारण पाईपलाईनचं तुम्ही नाटक घातले. मागच्या पावसाळ्यात पण ऐन मे जून मध्ये कोरून ठेवलं आणि पावसाचं लोक तिथून सटकत होते. या पावसाळ्यात पण तुमच्याकडनं ते झालं नाही. मग असं जर असेल तर लोकांना ती मलनिस्सारण पाईपलाईन काय कामाची आहे? मला एका जाणकार इंजिनियरने सांगितलं की सर आमच्या वतीने तुम्ही बक्षीस जाहीर करा की ही मलनिस्सारण पाईपलाईन नगरपालिकेने सलग 3 महिने चालवून दाखवायची. 5,000 रुपये बक्षीस मी देईल म्हणे तुमच्याजवळ, तुम्ही जाहीर करून टाका म्हणे. आणि जर झालं तर नगरपालिकेच्या सीओना 5,000 रुपये बक्षीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाजवळ आपण देऊ त्यांना. किती मलनिस्सारण पाईपलाईन, आणि त्या मलनिस्सारण पाईपलाईनचं तुम्ही आम्हाला वेटीस जाताय का? हे सगळं आणि काही होणार नाही. ती पाईपलाईनचं सुद्धा सांगून देतो. आज 19 मध्ये ती जाहीर झाली होती. 19 ते 21 2 वर्षात ती करायची होती. 59 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्याच्यात यांचं काही झालं नाही. 2 वर्षात ती झाली नाही. आज 25 येऊन गेलं. आणखीन मी असं ऐकलंय, मला आता अधिकृत आकडा माहित नाही, 65 कोटी रुपये मंजूर झाले असं लोक बोलतायत वरून अजून. म्हणजे ते 59 होऊन गेले, वरून 65 झालेत. आणि ते पण खर्च होऊन जातील, तरी ती होणार नाही. आणि ज्या दिवशी होईल ती कार्यान्वित पण होणार नाही. लगेच म्हटलं जाईल एक्सपायर होऊन गेली ती, लगेच दुसरी योजना. असं जर असेल, खाण्यावर जात असेल आणि लोकांच्या तोंडातलं काढून लोकांना वेठीस धरून जर असं सगळं हेच बोलण्यासाठी आम्ही बोलवतो लोकांना. आम्हाला आंदोलन ऐकू नका. आम्ही त्याच्यावर उपाय सुरू केले. आम्ही अन्न काढायला सुरू केली, आम्ही नसबंदी सुरू केली, आम्ही गाई पकडायला सुरू केली. असं काहीतरी एक समाधानकारक हे पत्र देतील आणि आपण तुम्ही काम सुरू केलं तर आम्ही तुम्हाला आणि आजचं आंदोलन थांबवतो असं आम्हाला म्हटलं होतं. पण यांनी ते पत्र दिलं नाही, काढलं नाही. पोलीस प्रशासनाने नोटीस पाठवली आम्हाला. आम्ही यांची परवानगी मागितली तर पोलीस प्रशासनाने नोटीस पाठवली. नोटीसमध्ये त्यांनी म्हटलंय कलेक्टर साहेबांचा आदेश आहे. किती तारखेपासून आहे हा 19/7 पासून, तर नाही ना 18 तारखेला काढलेला आहे आदेश. 18/7चा आदेश आहे. 19/7 पासून तर 2 ऑगस्ट पर्यंत कलेक्टर साहेबांचं 144 कलम अंतर्गत बंदी आहे. 144 जमावबंदी. आणि मग ते जमावबंदी आहे म्हणून तुम्ही तुमची परवानगी नाकारतो. वरून त्यांनी दम दिलाय. तरी आपण व आपल्या कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारची सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास व आपल्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरण्यात येईल, याची नोंद घ्यावी. आपण सदर माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशांचे उल्लंघन केल्यास आपणा विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदरची नोटीस आपणा विरुद्ध माननीय न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल, याची आपण नोंद घ्यावी. सदरची नोटीस आज रोजी मी माझ्या सही शिक्क्यानिशी दिलेली आहे.
असं पोलीस निरीक्षक साहेबांचं ही नोटीस आम्हाला धमकी प्राप्त झाली आणि मग ती साहेबांना माहिती पडली. साहेबांना वाटलं की हे बसत नाहीत आणि आम्ही बसलो नाही, आम्ही घाबरणारी माणसं आहेत, काय उगाच पकडून घेतील, ठोकतील, दणके देतील, आम्ही सामान्य माणसं आहे. अशी धमकी जर यांनी अवैध बॅनर लावणं परवानगी आहे का कोणाला? यांच्या छातडावर, यांच्या मुसड्यावर बॅनर लावले जातात. या धमक्या अशा दिल्या जात नाही का त्यांना? हा, अवैध सोडून दिलेले जनावर काय पाकिस्तान मधून आले का? यांचे कोण काका आहे का आगले नाना आहेत ते? त्यांचे जनावर यांच्या छातड्यावर फिरतात, लोकांना त्रास देऊन राहिलेत, ते पकडले जात नाहीत. त्यांच्या विरुद्ध अशी नोटीस नाही येऊ शकत का? हे कशामुळे होतंय? आणखीन एक मागणी मागितली आम्ही. आमची मागणी होती, मोकाट जनावर आवरा, मोकाट कुत्र्यांवर उपाययोजना करा, अवैध बॅनर थांबवा, ही मागणी होती. आणि ही सगळी कामं नाही करत तुमचं प्रशासन, म्हणून शिवसाहेबांकडे ही पण एक मागणी होती, चौथी, की ज्यांना ज्यांना इथं ज्यांचे बुडं गंजून गेलेत, अनेक वर्षापासून इथं आहेत आणि त्यांनी चाळीसगावकरांची नस ओळखली, चव ओळखली, हे किती सहनशील आहेत हे ओळखून घेतलंय, अशा गंजलेल्या बुडाच्या लोकांच्या बदल्या करा, हे पण आम्ही सांगितलं. होईल का त्या आशाने? जर चाळीसगावकर जर अशाच पद्धतीने हातावर हात धरून बसलेत तर ह्या गोष्टी होणार नाहीत. आम्ही हे लाईव्ह का करतो? पब्लिकला अवेअर करायचंय, जागरूक करायचंय. अरे ब्रिटिश काळात लोक रस्त्यावर उतरत होते, तुमच्यासारखे आपल्यासारखे लोक राहिले असते तर इंग्रजीतून कधीच गेले नसते. ही आपलीच व्यवस्था आपण इतकी गंजेपर्यंत वाट पाहणार असू तर एक दिवस मेल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग कोणाचा तरी मरेल. कारण आता आपण पाहतो रस्त्यावर कुठे हे हिरापूर रोड तर उदाहरण होऊन गेलंय. माणूस मेला ऍक्सिडेंट मध्ये की 10 ब्रेकर, माणूस मेला की 10 ब्रेकर. हा काय प्रकार आहे? अरे काय मागितलं पाहिजे याचं सुद्धा समजलं पाहिजे. जो इकडं स्टेट हायवे बंद, नॅशनल हायवे जे ट्रॅफिक बंद दिली, तिथं 4 लेन वाहनं चालत होते, ती वाहनं जर या रोडला उतरून गेली तर साधी गर्दी दाटेल का? 4 लेन मागणी करा ना. जर हायकोर्टाने कधीपासून जर सांगितलंय की तिकडून ट्रॅफिक वळवा, इकडून ट्रॅफिक वळवली तर इकडे कोणता रोड जबाबदार आहे, नाही जबाबदार आहे का PWD जबाबदार आहे? यांना सर्वे करायला रोग आला का? यांनी सर्वे केले पाहिजे, ताबडतोब रोड 4 लेन केले पाहिजे. कशाला ऍक्सिडेंट होतील? मोटरसायकलवाल्यांना जायला जागा ठेवा, मोटरसायकल तिथं सूचना द्या, मोटरसायकलवाल्याने याच जागेतून गेलं पाहिजे, 4 व्हीलरवाला तिथं घुसला नाही पाहिजे, इकडूनच जा. कशाला लोक रस्त्यावर येतील? आणि ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. चाळीसगाव शहरात इतके ब्रेकर टाकून ठेवले मूर्खासारखे, काय काय करून ठेवतात. म्हणजे जे वाटलं हा मनात येईल ते करायचं. सामान्य लोकांचा विचारच नाहीये. आणि असं जर चालेल तर ही नगरपालिका, हे चाळीसगाव असं चालवायचंय का तुम्हाला? हा डेमो आहे. हे चाळीसगाव सिंगापूर व्हायला पाहिजे होतं. 300-400 कोटीचा अर्थसंकल्प दरवर्षी निघतोय. आम्ही पाहतोय 150-125 कोटीच्या अर्थसंकल्पापासून आमच्या ओरडणं चालू आहे. रस्त्यावर आम्ही बोलतोय की हे काय चाललंय, हे काय चाललंय, या गटारी तुंबलेल्या, हे गटारी तुंबल्या तर गटारी काढाल का? बाहेरून लोक येतील का? हा रॉकेट सायन्स आहे का? आनंदवाडी का तुंबली? गटारी काढल्या नाही, पैसा लागणार होता का? म्हणजे तुमची माणसं कामं करत नाहीत, तुम्ही त्यांच्याकडून कामं करून घेत नाहीत. बॅनरसाठी जर स्पेशल जर माणूस विभाग नेमलेला आहे तर का बॅनर आटोक्यात येत नाही? आम्हाला हे पाहिजे 8 दिवस, किमान 8 दिवस चाळीसगाव शहर बॅनर मुक्त करून दाखवा. तुमची ताकद आम्हाला तेव्हा दिसेल, आम्हाला वाटेल की खऱ्या अर्थाने काम होते. तर हे नाही, एक ना अनेक गोष्टी आहेत. चाळीसगाव नगरपालिकेमध्ये लोक नाराज आहेत आणि टॅक्सवर टॅक्स मागितला जातोय, भरला नाही कोणी तर व्याज लावलं जातंय. आणि म्हणून आम्ही म्हणतो ये आजादी झूठी है क्योंकि देश की जनता रूठी है, देश की जनता रूठी है. देशातली जनता नाराज आहे या आझादीवर. आणि असं स्वातंत्र्य आणि अशी यंत्रणा जर चालवत असाल तर आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, कळलेल्या यंत्रणेची लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते आम्हाला. आणि आम्हाला उत्तर द्यायचं तुमच्या फेसबुकमुळे आम्ही जे काम करतो तर म्हणे आम्हाला तथाकथित पुढारी बोलतात की तुम्ही निकल सरच्या फेसबुक लाईव्हला लगेच दात कसं काय देतात. असं कसं होईल? असं होईल का? आणि असं जर अरे हे काम तुम्ही केली पाहिजे, तुम्ही करत नसाल तर आम्ही ओरडतोय ना लोकांच्या प्रश्नासाठी. आणि असं जर कोणी पुढारी म्हणत असेल त्याला चौकात उभा केला पाहिजे, सत्कार घालू त्याचा, की तुझी ही वृत्ती आहे का लोकांबद्दल? म्हणजे लोक मरावेत का? म्हणजे लोक मेले की मग तिथं लोकांनी म्हणायचं की नाही आम्ही उचलणार नाही ह्या यंत्रणा. अरे मग आधीच बोला ना, आधीच रागवा.
तर संवेदनशील चाळीसगाव झालं पाहिजे, हीच अपेक्षा आहे. हे दुखणं आणि ही कळकळ खळखळ मी आज काढली, कारण आमचं आंदोलन नाकारलं गेलं, आमचं आंदोलन फोल ठरवलं गेलं. जनतेच्या मागण्या आहेत. ही काय तुषार निकमची वैयक्तिक मागणी नाही, यांची वैयक्तिक नाही, यांची वैयक्तिक नाही, ही लोकांसाठी मागणी आहे. त्या ढोरांच्या चपेटमध्ये कोण येऊन देईल सांगता येईल का? डॉक्टर आहेत, यांना सोडून द्या, ते पण स्वतः येऊन जातील. हा PI साहेब आहेत सोडून द्या, तहसीलदार साहेब आहेत सोडून द्या, असं म्हणतील का? ते सांड चेंगरतीलच ना ते कोणाला ना कोणाला. ही लोकांची मागणी आहे आणि या लोकांच्या मागणीचा सन्मान व्हायला पाहिजे. पण लोकांच्या मागणीला जबाबदार धरलं जाते. तुमच्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था भंग होऊ शकते, आमच्यामुळे. अहो, आम्ही शांतता आणि सुव्यवस्था व्हावी, लोकांचं जनजीवन सुरळीत व्हावं, ही अपेक्षा करणारे आम्ही लोक आहोत. आम्ही कायदा पाळणारे लोक आहेत, कायद्याने तुम्ही वागा असं म्हणणारे लोक आहोत. तर हेच आमचं हे सांगणं आहे. आणि असं प्रशासन जे आहे हे ढिलं प्रशासन सक्रिय झालं पाहिजे. प्रशासनाला रडू आलं पाहिजे लोकांच्या संवेदना, लोकांच्या त्रासाकडे बघून. हेच म्हणायचंय. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. विजू भाऊ काय म्हणा? वंदे मातरम. मी विजय शर्मा, निर्भय महाराष्ट्र पार्टी तालुका अध्यक्ष. आत्ताच सरांनी अत्यंत वेदनेशील ज्या वेदना सरांना झाल्यात त्या वेदना सरांनी मांडल्या. आज खरं तर आमचं धरणे आंदोलन निर्देशने होते, त्याच्यासाठी चाळीसगाव शहरातून अनेक लोक उत्सुक होते की आम्हाला देखील या नगरपालिकेत धरणे आंदोलन करण्यासाठी यायचं आहे. परंतु आत्ताच सरांनी सांगितले की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 23चे कलम 168 प्रमाणे श्री तुषार बबनराव निकम निर्भय महाराष्ट्र पार्टी तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष पार्टी उपाध्यक्ष यांना ही नोटीस देण्यात आली की 144 लागू करण्यात आलेली आहे. 144 लागू करण्यात आलेली आहे. कारण की निर्भय महाराष्ट्र पार्टी अत्यंत हिंसक पार्टी आहे. आतापर्यंत तिने 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातले अनेक ऑफिस फोडले, अनेक अधिकाऱ्यांना मारलं, इतकं मारलं की काही अधिकाऱ्यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या धाकाने नोकऱ्या सोडून दिल्या, धंदे ताळून घेतले, कोणी पावडे विकतोय, कोणी रस्त्यावर भीक मागतोय. इतकी हिंसक निर्भय महाराष्ट्र पार्टी, त्याच्यामुळे 144ची नोटीस आलेली. म्हणजे लोकशाही जवळजवळ मला असं वाटतं 75% संपण्याच्या मार्गावर आलेली आहे. परंतु आम्हाला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय संविधान हा आमचा आत्मा आहे. ज्याला वाटत असेल की संविधान संपवून आम्ही या देशात आमचं स्वतःचं हुकुमशाही आणू, तर हा गैरसमज त्यांनी काढून घ्यावा. तुमच्याकडे यंत्रणा आहे, त्या यंत्रणाचा तुम्ही निश्चित वापर करा. त्या यंत्रणेने तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला चिरडणार आहात. तुमच्याकडे पॉवर आहे, पैसा आहे, मसल आहे, गुंड आहेत, सगळे लोक आहेत. याच्याने तुम्ही आम्हाला चिरडणार, आम्ही चिरडले जाणार, भरडले जाणार. परंतु एक लक्षात ठेवा, 190 वर्ष ज्या इंग्रजांनी राज्य केलं ते इंग्रज सुद्धा देश सोडून चालले गेलेले. ही जी नोटीस आहे ना, ही खोटी आहे. ही खोटी आहे. कुठलाच जळगाव जिल्ह्यात इलेक्शन नाही, काही नाही. आणि 144 दिली. या नोटीसला आर्टिकल 26-26 हायकोर्टला चॅलेंज केले जाईल. आणि ज्यांनी ही खोटी नोटीस दिली त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. इतकं सोपं नाही आहे राज्य करायचं. आम्हाला नोटीस दिली. अहो, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहेत. अहिंसक महात्मा गांधीच्या विचाराने चालणारे, शांतता गौतम बुद्धाच्या विचाराने, शांततेच्या मार्गाने आम्ही जाणारे लोक आहेत. संत वारकरी या संप्रदायाचे आम्ही मानणारे लोक आहेत. आणि आमच्या पार्टीला 144 द्या. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? लोक मेले पाहिजे त्या ठिकाणी, मग त्याच्या घरी दुःख द्यायला, मदत करायला मग पुढारी गेला पाहिजे टकले कपडे घालून. काही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे जोरजोरात त्याचे फोटो आले पाहिजे. म्हणजे लोक मरू द्या वेदनेने, लोक मरू द्या, जनावर मारतील, काही हरकत नाही. आमच्याकडे भरपूर पैसा आहे, आम्ही पैसा देऊ. पण तुम्ही आंदोलन वगैरे निदर्शने करू नका, जागृत होऊ नका. उपाययोजना नका करू. पण उपाययोजना करायच्या नाही, फक्त खोटे आश्वासन द्यायचे, शहरवाशांची दिशाभूल करायची. हे काम जर नगर परिषद करीत असेल तर मला असं वाटतं मुंगेरी लाल के हसीन सपने जास्ती दिवस चालणार नाही.
आज या ठिकाणी जर खरोखर तुम्हाला आमची ताकद दिसली असती, परंतु या नोटीसला नाही घाबरलो. या नोटीसला आम्ही घाबरत नाही. त्या बापानी, माझ्या बापानी जो कायदा निर्माण केलाय त्याचा आम्ही आदर करतो की बाबासाहेब तुम्ही हा कायदा आम्हाला दिला, आम्ही तुमचा आदर करू आणि हे कायदे आमच्यासाठीच आहे. हे कायदे मोडण्याचा अधिकार बी आम्हालाच आहे, कारण की कायदा आमच्यासाठी तयार झालेला आहे. हा कायदा तुमच्यासाठी नाही आहे. परंतु जनतेची इतकी गैरसोय तुम्ही करू नका आणि लोकांना रस्त्यावर मरू देऊ नका, हेच या फेसबुक माध्यमातून आम्ही आपल्याला विनंती करतो. आणि आज ही नोटीस दिली, पण या नोटीसला निश्चितच उद्या चॅलेंज होणार आहे. हायकोर्टाची जो आर्टिकल 26-26च्या अंतर्गत ही नोटीस हायकोर्टात जाणार आणि तिचं सत्यता काय असं पडताळणार आहे. आणि आमच्या अधिकाराचं उल्लंघन होत आहे, आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर उल्लंघन होत आहे. आम्ही कुठं जायचं नाही का, आम्ही काही मागायचं नाही का, आम्ही आंदोलन करायचे नाही का, निदर्शने करायची नाही का, शांततेच्या मार्गाने कोणाला भेटायचं नाही का, याच्यासाठी ही नोटीस उद्या हायकोर्टात जाईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल. ही ठिकाणी या ठिकाणी बोलतो, थांबतो. वंदे मातरम. तू काय म्हणतो? सागर बोलो. नमस्कार, तुमचा परिचय? सागर नागणे. मी या प्रश्नावर गेल्या 3-4 वर्षापासून काम करतोय. मला तर खूप अनुभव आलेला आहे. काम सुरू झाल्याबरोबर याच प्रिमायसेसमध्ये CO साहेबांनी मला हे पत्र दिलं होतं. हे पत्र काय सांगतं, कन्सेन्सी राहणार आहे. ज्या मोकाट जनावरांसंदर्भात निकम सरांनी मोठ्या प्रमाणात जो आवाज उठवला आहे, त्याच्यानंतर कन्सेन्सी काय राहील म्हणजे सातत्य राहील. त्याच क्षणाला मी CO साहेबांना म्हटलं हा शब्द फोल ठरल, कारण बॅनर मुक्तीसाठी सुद्धा हाच शब्द वापरला होता. तो विषय वेगळा आहे म्हणजे हा विषय वेगळा आहे म्हणजे. त्याच्यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा करत असताना लोकशाही दिनाची कशी हत्या झालेली आहे, तर ते सुद्धा माझ्या वेगवेगळ्या पत्राच्या माध्यमातून मी वेळोवेळी सांगितलं होतं. आणि तेच झालं शेवटी, कारण नगरपालिकेला शेजारच्या टाकळी प्रचारच्या ग्रामपंचायतीला एवढा सगळा प्रिमायसेस मिळून एकच गोष्ट लक्षात येते. ही गोष्ट अशी लक्षात येते, या बॅनरच्या माध्यमातून लोकशाही दिनी जळगावला मी आंदोलन केलेलं आहे आणि मी लिहिलेल्या सगळ्या पत्रांचा इथं उल्लेख आहे. आणि हे मोकाट जनावर आहे. मला पत्र एकीकडे पत्र देतात, कारवाई सुरू झाली आणि प्रत्यक्ष प्रिमायसेस काय परिस्थिती ही आहे. यावरून एकच लक्षात येतं, नगरपालिकेचं काय म्हणणं आहे. नगरपालिका जे आपल्याला स्मशानभूमीत लाकडं देते ना, एखाद्या मोकाट जनावरांच्या हत्यामध्ये नगरपालिका आपल्याला मोकाट जनावरांचं हत्या झाल्यानंतर लाकडं मोफत देणार आहे आणि त्यांच्याकडून जो मृत्यू दाखला येतो ना, तो सुद्धा मृत्यू दाखला येणार आहे. मी जाहीर निषेध करतो आजच्या ज्या आंदोलनाला तुम्ही आम्हाला जी पाठिंबा नाकारलेला आहे. लोकशाही दिनाची तर हत्या करतात, पण जेव्हा आंदोलन करून समाजाची जर मागणी जर करतोय आपण, तर त्या मागणीला सुद्धा आम्ही हालपार होता. या पत्राचा मी फाडून तुमच्यासोबत निषेध करतोय. कारण आम्ही जर मागणी करतोय त्या मागणीला तर तुम्ही जर माणूस म्हणून जर उठत नाहीये आणि या हत्यातून जर एखाद्या मोकाट जनावरातून जर हत्या झाली तर त्याचा परत या जो प्रेत राहील ते नगरपालिकेच्या आवारात आणून तेच करणार आहे. येणाऱ्या लोकशाही दिवसाला कलेक्टर भवनात परत एकदा आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला हादरा द्यायचा आता, आणि त्यापर्यंत नगरपालिकेला सोडणार नाही. आणि हा जो मुद्दा आहे हा शेवटपर्यंत लावून धरणार आहे. धन्यवाद. सागर भाऊंनी 2019 पासून हा जनावरांचा मुद्दा लावला. मग आम्ही पण जे होतं ते धुळे रोडला जे झालं तेव्हापासून आम्ही पण लागलेलो आहेत या कामात. आमच्याकडे एक व्हिडिओ क्लिप आली. भडगाव रोडला मुख्य रोड जो आहे, चाळीसगाव शहरातला मुख्य रोड आहे भडगाव रोड, तिथे एका हायमस लॅम्पला वासरू चिटकून गेलं, गाईचं वासरू, आणि ते पूर्ण गतप्राण होण्याच्या मार्गावर होतं. लोक आले, लोकांनी काठीने त्याला लोटल्यावरती उठे ना, इतका झटका त्याला बसला नव्हता. ती सुद्धा व्हिडिओ आमच्या फेसबुकवर आहे, ती सुद्धा आम्ही प्रशासनाला पाठवली. डॉक्टर काय म्हणाल तुम्ही? नमस्कार, मी डॉक्टर सचिन निकुंभ. आज या ठिकाणी तुषार निकम सर हे जे लोकांचे प्रश्न मांडताय, खरं म्हणजे हा राजकीय प्रश्न नसून हा एक सामाजिक प्रश्न म्हणून सर्वसामान्यांच्या हिताचा मुद्दा आहे. आज मोकाट जनावरांचा प्रश्न असो किंवा भटक्या कुत्र्यांचा, अतिक्रमण आणि अधिकृत बॅनर, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्या दिवशी मला वाटतं सौरव जोशी साहेब मुख्याधिकारी यांना भेटलो. त्यांच्या रूपाने आपल्याला काहीतरी एक आशावाद वाटलं की साहेब काहीतरी करू इच्छितात, त्यांची तळमळ दिसली. परंतु आम्हाला या माध्यमातून असं सांगायचं की ज्यावेळेस हा प्रश्न पूर्ण ते सोडवतील आणि या समस्या कुठली तरी एक समस्या त्यांनी पूर्ण सोडवली तर हे काहीतरी काम झालंय असं म्हणता येईल. तर या सर्व जनतेचा हा प्रश्न सर निर्भय पार्टी महाराष्ट्र यांच्या माध्यमातून जरी मांडत असलं तरी हा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे. आज मोकाट जनावरे किंवा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न
हा सर्व सगळ्या नागरिक, कुठल्याही जाती धर्म पक्षाच्या लोकांना हे सगळे त्यापासून पीडित आहे. त्याच्यामुळे आहे का सामाजिक प्रश्न आहे, तरी मुख्याधिकारी साहेबांनी याच्यावर लक्ष घालून यातील कुठला तरी एक प्रश्न पूर्ण कायमस्वरूपी सोडवावा किंवा सगळेच प्रश्न सोडवू नये, तर लोकांना या समस्येपासून मुक्तता मिळेल. आणि लोकांसाठी जो कर घेतला जातो तो या कामासाठी जर वापरला गेला तर लोकांमध्ये एक असंतोष पसरतो. कुठला तरी एक काम केलं तर मेसेज दिला हवा, लोकांना सुद्धा वाटेल की नाही व नगरपालिका या कामाची दखल घेते. वंदे मातरम. मी आझाद पवार, निर्भय महाराष्ट्र पार्टी, जिल्हा युवा अध्यक्ष. आम्ही रोजचे तर मुद्दे उचलतोच आहे, पण मला त्याच्या पहिले एक सांगायचं आहे की संविधान काय म्हणतं बघा तुम्ही. मैं तेरे हर तकलीफों का एक मुकम्मल जवाब हूँ, कभी वक्त मिले तो पढ़ना मुझे, हे भारत का संविधान हो. हे संविधान आम्हाला अधिकार देतं प्रत्येक ठिकाणी आवाज उचलण्याचा. तर त्यामुळे आम्ही कायम आवाज उचलतच राहू आणि तुमच्याकडे दाद मागायला येतच राहू. तुम्ही कितीही जरी कायदे आणले, आता जो खोटा कायदा येतोय, काळा कायदा तुम्ही म्हणू शकाल जनसुरक्षा कायदा, तर जनसुरक्षा कायदा कशाला आणताय जर ऑलरेडी 144 मध्ये लिहिलेलं आहे बघा. काय म्हणताय तुम्ही शांतता भंग केली किंवा काही जरी केली तर तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू. मग त्याच्यात तेच म्हटलेलं आहे तुम्ही शांतता भंग केली तर जेलमध्ये टाकू. मग तो कायदा आणता कशाला आहे? हे पूर्ण सगळीकडून नवीन नवीन कायदे आणि अजून UAPA ॲक्ट आहे त्याच्या थ्रू तुम्ही किती लोकांना जेलमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे तो कायदा आणून अजून जे बाकीचे आवाज करणार आहे ना कोणी तर त्यांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा आहे. काय चालू आहे? मग संविधान याच्यासाठी स्वातंत्र्य सेनानी दिलं होतं का? आणि मी तुम्हाला हेही सांगून देतो की हा खऱ्या विचारांना दाबण्याचा इतिहास किंवा खोट्या केसेस करण्याचा इतिहास काय आजचा नाही. स्वातंत्र्य काळात बघून घ्या किंवा शिवाजी महाराजांच्या काळातलाही बघून घ्या तुम्ही, जे खरे असतील किंवा ज्यांनी देशासाठी किंवा रयतेसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला ना त्यांना दाबलं गेलेलं आहे. बघून घ्या, प्रत्येक ठिकाणी दिसेल तुम्हाला, मग तो छोट्यापासून मोठ्यापासून असो. हा आत्ताचा नाही. आणि तुम्हाला हेही सांगून देतो की संविधानाने दिलेले आहे ना, तर हे अधिकार आम्ही 100% लोकांपर्यंत जागरूक करू आणि करणारच आहोत. तर सांगायचा विषय काय आहे की आम्ही जे मुद्दे मांडतोय, जसं रस्त्यावरची ट्रॅफिक असो, जे गुरंढोरांचा प्रश्न असो किंवा जे गाड्या धूळ सोडताय, बॅनरबाजी, हे काय आमचा स्वतःचा प्रश्न आहे का हो? आम्हाला त्रास होतोच, पण तुम्ही रोज रस्त्यावर फिरता ना, तर तुमचाही तो प्रश्न आहे, तुम्हालाही त्रास होऊ शकतो कधी. ते सिग्नल पॉईंटचं सर्कलचा आम्ही मुद्दा कधीचा धरून ठेवलेला आहे. तिथे 2 लोकांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे, पण तरीसुद्धा कोणी तिथं हाल घ्यायचं नाही. आम्ही एक साधा प्रश्न विचारला होता फक्त PWD वाल्यांना की तुम्ही ते सर्कल टाकलं त्याचा फक्त काय एक फायदा सांगा, फक्त काय फायदा आहे त्याचा? एवढं मोठं नुसतं टाकून ठेवलंय तिथे ते कोळच्या माहिती, काय फायदा आहे का त्याचा? काहीच नाही. उलट 2 लोक मेली त्याच्यामुळे. गाडी पाकवायला तिथे जागा राहत नाही. त्याचा एक फायदा आम्ही त्याला सोल्युशन पण दिलं होतं त्याच्यामुळे की एक छोटं सर्कल बनवलं असतं, त्याच्यामध्ये 2 ट्रॅफिक पोलीस उभे राहिले असते, तिथे चारीकडे त्यांचं लक्ष पण राहिलं असतं, चारीकडे त्यांना लक्ष ठेवता आलं असतं. पण ते नाही करता येणार ना. विचार करण्यासारखी नाही. साधा रस्ता जरी बनवतो आपण तर त्याचा रस्ता कसा बनवला पाहिजे, असा बनवला पाहिजे की स्लोपने, ते पाण्यामुळे रस्ते खराब होता खरं तर त्या स्लोपमुळे पाणी असं खाली निसरून गेल बा. पण त्या मध्ये रोड बनवताना त्या रस्त्यावरच ते पाणी थांबतं. मग इंजिनियर कायसाठी बनवलं तुम्हाला? आम्ही कशासाठी जॉब देतं गव्हर्नमेंट? एकीकडे युवांना नोकऱ्या नाही आणि ज्यांना नोकऱ्या भेटतात ते अशी काम करताय. हा प्रश्न आहे मोठा, इकडे पण विचार केला पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. खूपच छान. आझादने जे मांडलं ना खंत आहे, ते सर्कल पण जे आहे ना 2 लोकांचे जीव आणि अधिकाऱ्यांचं फेल्युअर आहे. आमचं आमदार मंगेश दादांना विनंती की हा असेंब्ली क्वेश्चन घेतला पाहिजे आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. ते असं 40 गावकरांना अशा सुविधा हे कसे काय पुरवू शकतात? तर हा एक प्रश्न आमचा आहेच. अजून एक मुद्दा आहे जो राहून गेलेला आहे. मी नासिर शेख, शहर अध्यक्ष, निर्भय महाराष्ट्र पार्टी. अजून एक मुद्दा आहे ते प्लास्टिक पिशव्यांचा आहे, ज्याच्यामुळे गटारींमध्ये नाल्यांमध्ये जे घास असते त्याच्यामुळे आणि ते सर्व फक्त कागदावरच आहे सर, चालूपुरत आहे. आणि जे गोरगरीब जनता आहे त्यांनाच त्रास देते नगरपालिका. बाकीचे मग जे पॅकेजिंगचे वगैरे येतात, आपला कुरकुरे असतो, वेफर्स असतो, चिवड्याचे पॅकेट वगैरे ते पण पॉलिथिन मध्ये देतात ना, त्यांच्यावर कारवाई का होत नाही? अधिकारी स्वतः त्याच्यावर कारवाई गोरगरीब जनतेला धरून काही फायदा होणार? तुम्ही बंद करा, कंपनी बनवते. माझं एवढंच म्हणणं आहे. तर अशा पद्धतीने एक व्यापक आणि मोठं असं ही खंत आहे आणि आम्ही का बघतोय? आम्हाला काय अपेक्षित? आम्हाला यांच्याकडून ठेके नको, आम्हाला नको, आमच्या कुटुंबियांना नको.
यांच्याकडून आम्हाला चहा पण नको, पण आम्हाला यांच्याकडून सुंदर स्वच्छ असं मस्त चाळीसगाव हवंय. इतकं छान चाळीसगाव हवंय की आम्हाला सिंगापूरला जाण्याचा मोह व्हायला नको. हे चाळीसगाव एवढ्या पैशांमध्ये सहज होऊ शकतं. एवढ्या पैशांमध्ये एवढं जे करोडो रुपयाचा अर्थसंकल्प आहे, याच्यामध्ये हे चाळीसगाव स्वच्छ, सुंदर, टुमदार, देखणं चाळीसगाव की ज्याचा जगामध्ये नाव होऊ शकतं, असं होऊ शकतं. नुसते असे वसुंधरा काय माझी वसुंधरा हे योजनांचे घरातल्या घरात या भिंतींवरच योजना आहे. नगरपालिकेच योजना आहे. नगरपालिकेच्या बाहेर माझी वसुंधरा दिसत नाही. ती गटारीत गेली आणि गटार नदीत गेली आणि नदी सुद्धा गटारीत घालून गेली. हे चाळीसगावचं दुर्दैव आहे. जे जे लोक चाळीसगावचे हे फेसबुक लाईव्ह पाहत असतील त्यांनी बघत असताना अगदी सनदशीर मार्गाने, शांततेच्या मार्गाने यांना कुठून तरी शिरा पण घाला हे आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. बंद केलं का? बोला ना. आवाज घोषणा